महत्त्वाची बातमी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि अमित शहांच्या दौऱ्याला महाविकास आघाडी विरोध करणार आहे। जेनझींच्या आंदोलनावर अमित शहा पहिल्यांदा बोलतील। शहा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन अजित डोवाल यांना सन्मानित करणार आहेत। पुण्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। काँग्रेसकडून निषेध आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। अमित शहा यांच्या दौऱ्याचा निषेध केला जाणार आहे अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे। त्याच्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्यात। काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं दर्शन घेणार आहेत। काँग्रेसच्या विरोधात भाजप कार्यकर्ते थोड्याच वेळात एकत्र जमणार आहेत। शहांच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या काँग्रेसला भाजप प्रत्युत्तर देणार आहे। अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत। अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं दर्शन त्यांच्याकडून घेतलं जाईल आणि मार्केट यार्ड परिसरामध्ये काँग्रेस शहांच्या विरोधात आंदोलन करणार आहे। काही वेळातच कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी जमायला सुरुवात होणार आहे। ज्या ठिकाणाहून अमित शहा यांचा ताफा जाणार आहे त्याच मार्गावर हे निषेध आंदोलन केले जाणार आहे। भाजपने देखील अशीच भूमिका घेतलेली आहे की काँग्रेसला जशास तसं उत्तर दिलं जाईल असं भाजपचं म्हणणं आहे। योगेश बोरसे आणि प्रदीप कापसे आमचे दोन प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। सुरुवातीला जाऊयात योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, काँग्रेसच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर आता पोलिसांनी सुद्धा आता ते अलर्ट झालेले आहेत। भाजप कार्यकर्त्यांकडून देखील इशारा देण्यात आलेला आहे। वृषाले निश्चितच पुणे पोलीस अलर्ट झालेला आहे आणि ज्या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडणार आहे ते महाराष्ट्रीय मंडळाचं हे मैदान आहे। या मैदानाच्या बाहेर आपण पाहू शकतो पोलिसांचा कडक बंदोबस्त हा सकाळपासूनच या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे। त्यासोबतच प्रवेशद्वारावर प्रत्येकाचं ओळखपत्र तपासलं जात आहे। ओळखपत्र तपासूनच त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात आहे। कारण या अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसकडून विरोध करण्यात आलेला आहे। निषेध आंदोलन देखील केले जाणार आहे। त्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात कुठलीही गडबड होऊ नये यासाठी पुणे पोलीस खबरदारी घेताना पाहायला मिळते आणि साधारणतः 12 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल। त्यापूर्वी अमित शहा हे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि त्यानंतर थेट ते कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहेत। आणि ज्या पद्धतीने काँग्रेसकडून खरं तर यापूर्वीच इशारा देण्यात आलेला आहे की आम्ही अमित शहा यांच्या दौऱ्याला विरोध करू, त्यांचं निषेध आंदोलन करू आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून देखील जशास तसं उत्तर दिले जाईल असा इशारा भाजपकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते देखील काही वेळातच अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येणार आहेत। आणि या सगळं वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी खबरदारी म्हणून ठिकठिकाणी ज्या मार्गाने अमित शहा यांचा ताफा जाणार आहे त्या मार्गावरती मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात केलेला आहे। मात्र आपण पाहू शकतो या परिसरामध्ये ज्या ठिकाणी कार्यक्रम पार पडणार त्या ठिकाणी देखील मोठा पोलीस बंदोबस्त, पोलीस वाहनं देखील या ठिकाणी तैनात आहेत। आणि कार्यक्रम स्थळावरून योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली सविस्तर माहिती देत होती। तर ज्या ठिकाणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं, काँग्रेसच्या नेत्यांचं आंदोलन होणार आहे ते मार्केट यार्ड परिसरामध्ये प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। प्रदीप, आता काही वेळातच पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमायला सुरुवात होणार आहे। कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याला विरोध म्हणून काँग्रेस आज सातारा रस्त्यावरच्या उत्सव चौकामध्ये निषेध आंदोलन करताना आपण पाहतोय की पोलिसांचा हा सगळा बंदोबस्त जो आहे त्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येनं पोलीस जे आहेत ते या ठिकाणी कुमक मागवण्यात आलेले आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक 2026चा राष्ट्रीय पुरस्कार दिला जातोय त्या निमित्ताने येत आहेत। मात्र दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवरती जो लाठीचार्ज करण्यात आला त्याचा निषेध म्हणून काँग्रेस जे आहे ते आज आंदोलन करते। मात्र हा सगळा पोलिसांचा बंदोबस्त पाहिला, वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, PSI, त्याचबरोबर एसीपी दर्जाचे हे सगळे पोलीस अधिकारी जे आहेत यांचा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मागवण्यात आलेला आहे। या सगळ्या परिसरामध्ये खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून घेतली जाते कारण इथूनच पुढे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मार्ग जो आहे तो पुढे आपल्याला त्या महाराष्ट्रीय मंडळाच्या मैदानावरती जाताना पाहायला मिळेल। मात्र या चौकामध्ये काँग्रेसला आंदोलनाची परवानगी देण्यात आलेली आहे। मात्र पोलिसांचा सगळा बंदोबस्त पाहिला तर काँग्रेसची कार्यकर्त्यांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढू शकते।
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा या दौऱ्याला विरोध करण्यात आलेला आहे। मात्र काँग्रेसने जी आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्यांना उत्सव चौकामध्ये आंदोलनाची परवानगी देण्यात आलेली आहे। मात्र हा सगळा पोलिसांचा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे पोलिसांकडून सुद्धा खबरदारी जी आहे ती या सगळ्या संपूर्ण परिसरामध्ये घेतली जाते। मात्र आज काँग्रेसकडून केला जाणारा विरोध पाहता काँग्रेस थेट रस्त्यावरती उतरते काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण पाहतोय की काही शेकडो पोलिसांचा कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला उत्सव चौकामध्ये पाहायला मिळतोय। मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन असेल, मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅनच्या माध्यमातून या सगळ्यांवरती दक्षता जी आहे ती ठेवली जाणार आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झाले। सर, कशा पद्धतीने तयारी केलेली आहे आपण, कशा पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घेतो? मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करते आहे की आपल्याला एक जागा उत्सव चौक वरती दिलेली आहे प्रदर्शन करण्यासाठी। कृपया ज्यांच्या जे प्रदर्शन करायचे आहे किंवा हे करायचे आहे आपण इथे येऊन प्रदर्शन जर कदाचित नियमांचं उल्लंघन केलं तर कारवाई होणार का? 100 नियमांचं उल्लंघन झालं तर कारवाई होणार असं पोलिसांकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। धन्यवाद योगेश आणि प्रदीप, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।